नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात एक म्हण खूप प्रसिद्ध आहे, वर देव आणि खाली तलाठी. गावात सातबारा काढायचा असो, पिकाचे नुकसान झालं असो किंवा एखाद्या महत्त्वाचा दाखला हवा असो, आपल्याला सर्वात आधी आठवतो तो म्हणजे तलाठी. पण तुम्ही कधी विचार केला आहात का, एका तलाठ्याचे नक्की काम काय असतं? त्यांना गावचा कणा का म्हणतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाठी पदाची सर्व महत्त्वाची कामे सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. जमिनीचे रेकॉर्ड आणि सातबारा. तलाट्यांचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे जमिनीच्या नोंदी, लँड रेकॉर्ड्स अद्ययावत ठेवणे. 1 नंबरला सातबारा आणि आट. प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचा पूर्ण तपशील, मालक, क्षेत्र, पीक हे सर्व सातबारा आणि आट उतारामध्ये असते. हे व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी त्या गावच्या तलाठीची असते. 2 नंबर फेरफार नोंद, म्युटेशन. जमीन खरेदी, विक्री, वारस नोंद, बँकेचा कर्जाचा बोजा या सर्व बदलाची कायदेशीर नोंद तलाठी करतो. 3 नंबर ई पीक पाहणी. शेतात कोणते पीक घेतलंय याची नोंद म्हणजेच ई पीक पाहणी. ही कामे देखील तलाट्याच्या देखरेखीखाली होतात. दाखले आणि प्रमाणपत्रे. तलाट्याचे दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे शासकीय दाखले देणे. तर त्यामध्ये कोणकोणते दाखले येतात? तर उत्पन्नाचा दाखला, रहिवासीचा दाखला आणि शेतकरी असल्याबाबतचे प्रमाणपत्र. शाळा, कॉलेज, स्कॉलरशिप किंवा नोकरी या सर्व ठिकाणी लागणारी दाखले तलाठी कार्यालयातूनच मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे पंचनामे आणि आपत्ती व्यवस्थापन. जेव्हा निसर्ग कोपतो तेव्हा शेतकऱ्यासाठी पहिला सरकारी आधार म्हणजे तलाठी. अतिवृष्टी असो, दुष्काळ असो, गारपीट असो किंवा पूर असो, अशा वेळी तलाठी घटनास्थळी जाऊन पंचनामा करतो. आता पंचनामा म्हणजे काय? तर नुकसानाचे अधिकृत अहवाल याचा रिपोर्टवर आधारावर शेतकऱ्यांना सरकारी नुकसान भरपाई मिळते. निवडणुका आणि सरकारी योजना, मतदान आणि योजना. तलाठी फक्त जमिनीच बघत नाही, निवडणुकीचे काम, मतदान यादी तयार करणे, मतदान दुटी, त्याचबरोबर सरकारी योजना, PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना या योजनेसाठी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही तलाठी करतो. साधारणपणे 1 ते 3 गावांचा मिळून एक सज्जा असतो आणि त्याची पूर्ण जबाबदारी एका तलाठ्यावर असते. तर मित्रांनो, तलाठी हा असा अधिकारी आहे जो गावातल्या प्रत्येक गोष्टीशी जोडलेला असतो. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडली असेल. तुम्हाला पुढचा व्हिडिओ हवा असेल तर तलाठी भरती तयारी, तलाठी पगार, तर खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.